नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मिश्र धातू निगम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मिश्र धातू निगम ऑर्डर बुक क्रॉसेस रुपीज 2200 कोटी विथ लेटेस्ट विन. तर मित्रांनो, मिश्र धातू निगम लिमिटेडला नवीन 306 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर मिश्र धातू निगम लिमिटेडचा ऑर्डर बुक पोहोचला आहे 2212 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया BL कश्यप बद्दल. तर मित्रांनो, BL कश्यप सेक्युअर रुपीज 295 कोटी सिव्हिल अँड स्ट्रक्चरल वर्क ऑर्डर इन बेंगलुरू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BL कश्यप अँड सन्स लिमिटेड या कंपनीला एम्बॅसी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडकडून वर्क ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 295 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर BL कश्यप अँड सन्स लिमिटेड या कंपनीला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर BL कश्यप अँड सन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक जम्प्स आफ्टर साइनिंग MOU विथ इस्रायल बेस्ड कंपनी फॉर डिफेन्स इक्विपमेंट. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने इस्रायल बेस्ड कंपनीसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे डिफेन्स इक्विपमेंटसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज सबसिडरी वारी एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स रेजेस फंड्स थ्रू प्रायव्हेट प्लेसमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनीने सिलेक्ट इन्व्हेस्टर्स सोबत शेअर सबस्क्रिप्शन कम शेअर होल्डर्स ॲग्रीमेंटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, या वारी एनर्जीज लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनीचे नाव आहे वारी एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्र बद्दल. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट स्ट्रॉंग ग्रोथ इन फायनान्शियल इयर 2026 क्वार्टर टू नेट प्रॉफिट राइजेस 23% NII ॲट रुपीज 3248 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर टूचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 14.20% वाढून 5,63,909 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 23.09% ग्रो होऊन आला आहे 1,633 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर टू मध्ये होता 1,326 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर बँक ऑफ महाराष्ट्राचा नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 15.71% वाढून 3,248 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 2,807 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे बँक ऑफ महाराष्ट्र ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टेक महिंद्रा
Q2 result. Net profit falls 4.5% to rupees 1,195 कोटी. IT firm declare rupees 15 interim dividend. तर मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026चा Q2 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5% ने वाढून 13,995 कोटी रुपये आला आहे. टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4.5% ने घसरून 1,195 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडने 15 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे. मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडने 15 रुपयाच्या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 21 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एअरटेल गुगल पार्टनर टू बिल्ड इंडियाज फर्स्ट AI हब इन विशाखापट्टणम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारती एअरटेल आणि गुगलने पार्टनरशिप केली आहे इंडियाचा फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI हब इस्टॅब्लिश करण्यासाठी आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे. आणि मित्रांनो, यामुळे फास्ट ट्रॅक AI ॲडॉप्शन कडे मूव्ह होईल. तसेच कंट्रीचा म्हणजे भारताचा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला सुद्धा मजबूती मिळेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भारती एअरटेल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड बॅक्स मेगा ऑर्डर फ्रॉम युरोपियन क्लायंट फॉर 6 LNG फ्युल्ड फीडर वेसल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला प्रॉमिनंट युरोपियन क्लायंटकडून 1700 TEU LNG फ्युल्ड फीडर कंटेनर व्हेसल्सच्या डिझाईन आणि कन्स्ट्रक्शनसाठी मेगा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, मेगा ऑर्डर याचा अर्थ असा की ऑर्डरची व्हॅल्यू 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस पार्टनर्स विथ गुगल टू बिल्ड इंडियाज लार्जेस्ट AI डेटा सेंटर कॅम्पस इन विशाखापट्टणम. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीने गुगल सोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम मध्ये इंडियाचा लार्जेस्ट AI डेटा. आणि मित्रांनो, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होते. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने गुगल सोबत पार्टनरशिप केली आहे. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम मध्ये इंडियाचा लार्जेस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर कॅम्पस बिल्ड करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.